नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही चालता चालता अर्णवच्या गाडीच्या समोर अचानक आलेली असल्याने ती प्रचंड घाबरते आणि पाठमोरी उभी राहून कानाला हात लावते. त्यावेळेला इथे राकेशला मोठा धक्का बसतो की ही ईश्वरी अचानक समोर कशी काय आली. तेव्हा मग आता अर्णव पण घाबरतो आणि मिस इंदोर असा आवाज देतो. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट जिजू, बघतो मी, असं म्हणून तो आता गाडीच्या बाहेर उतरतो. त्यावेळेला पटकन राकेश म्हणतो की अरे हो, माझा मोबाईल जरा खाली पडला, आणि म्हणून तो खाली वागण्याचं नाटक करतो. त्यानंतर आता तिथे तो विचार करायला लागतो की ही ईश्वरी अचानक अर्धा तास लवकर कशी काय आली. आणि तो आता खाली बघून वाकलेला असतो, कारण ईश्वरीने त्याला बघू नये आणि पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अंजली आजीला म्हणत असते की अगं आजी, तू कशाला हट्ट करतेयस? तुला माहिती आहे ना अर्णव कसा आहे, तो या सगळ्यासाठी तयार होणार आहे का? मग उगीच कशाला तू हट्ट धरतेस? तेव्हा ती म्हणते की तुम्हा दोघांना ना या पूजेचं महत्त्वच कळत नाही आहे, म्हणून तुम्ही दोघेजण असं म्हणताय. तेव्हा मामा विचारतो की म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते की म्हणजे या पूजेला चिंटू आणि लावण्या दोघंजणही जोडीने बसावेत अशी माझी इच्छा आहे. जर चिंटू आणि लावण्या दोघांनीही जोडीनेही पूजा केली ना, तर त्यांच्या दोघांवरही देवाचा आशीर्वाद असेल आणि आपल्या चिंटूवर विशेषतः आशीर्वाद असेल आणि तो लावण्यासोबत लग्नासाठी तयार होईल असं वाटतंय मला, म्हणून मी या गोष्टीसाठी फोर्स करते. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की पण आजी, तुला खरंच असं वाटतंय का की चिंटू या पूजेसाठी तयार होईल? कारण चिंटूला ही गोष्ट मान्यच नसते, तो या सगळ्या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही, मग तो पूजेला बसेल का? आणि तेही तू त्याला असं म्हणतेस की त्याला लावण्यासोबत पूजेला बसायचं आहे, हे तर खूप इम्पॉसिबल आहे. मला कळत नाही आहे की तू या गोष्टीसाठी हट्ट कशासाठी धरतीस. जी गोष्टी अर्णव मान्य करत नाही, उगाचच त्या गोष्टी आपण अर्णववर कशासाठी लादायचेत? त्यामुळे आणखीनच प्रॉब्लेम होईल आणि आणखीनच त्याची चिडचिड होईल. म्हणून मला असं वाटतंय की उगीचच तू त्याच्यावर या गोष्टींचा दबाव आणू नकोस. तेव्हा मग आता आजी म्हणते की ठीक आहे, मी तुम्हा दोघांना बोलवलं होतं या गोष्टीला तयार करण्यासाठी, परंतु ठीक आहे, तुमच्याकडून मला असं समजलं आहे की तुम्हाला ते जमणार नाही आहे. हरकत नाही, तुम्हाला जर जमणार नसेल ना ते सगळं करायला, चिंटूला पूजेसाठी तयार करायला, तर मग जे ठरवलं आहे ना ते मी करणारच आहे. आणि मला जे ठरवलं आहे, मी जे ठरवलं आहे मनापासून, ते मी पार पाडणारच आहे. किती काही झालं तरीही चिंटू आणि लावण्या दोघंजणही पूजेला बसलेच पाहिजेत असा माझा हट्टच आहे आणि तो मी पूर्ण करणार. तुम्हाला नसेल तर जमत नसेल तर राहू दे, सोडून द्या, मी बघते काय करायचं ते, असं आता आजी म्हणत असते. आणि मामा आणि अंजली एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा ईश्वरी देवाला हात जोडत असते की देवा, मी वाचले. तेव्हा अर्णव तिच्याकडे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, काय हे सगळं? इतके काही ड्रामा करण्याची गरज नाही आहे. अगं, तुला काही झालेलं नाही आहे, कुठेही काही लागलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की सर, अहो, इतकी मोठी गाडी माणसासमोर अचानक येऊन उभी राहिली तर माणूस घाबरणारच ना. तेव्हा अर्णव म्हणतो की 1 मिनिट, गाडी तुझ्यासमोर येऊन उभी राहिली आहे, तर तू गाडीसमोर अचानक येऊन उभी राहिली होतीस. तेव्हा राकेश बघत असतो की कधी या दोघांचंही संपतंय. तेव्हा मग ती म्हणते की सर, आता गाडी अगोदर येऊन उभी राहिली की मी तुमच्या गाडीच्या समोर आदळले, याने आता आपण याचं डिस्कशन करत बसूया नको. याच्या खोलात जायची काहीच गरज नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर गाडीला मी आदळले असतं तर गाडीचं काही नुकसान झालं नसतं, परंतु जर गाडी मला आदळली असती तर माझं मात्र नुकसान नक्कीच झालं असतं. त्यावेळेला अर्णव म्हणतो की येस, ऑल राईट, ठीक आहे, शांत बस आता, असं म्हणून तो तिला गप्प करतो. तेव्हा मग राकेश विचार करतो की अरे, यांचं संपणार कधी आहे? जर ह्यांनी मला बघितलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम व्हायचा. अर्णव म्हणतो ऑल राईट मिस इंदोर, मी निघतो, असं म्हणून मला उशीर होतोय. तो बोलत निघत असतो. ईश्वरी म्हणते की सर 1 मिनिट, एक जरा जरुरी काम होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय झालं आहे? ईश्वरी म्हणते की पण तुमची मीटिंग? तेव्हा तो म्हणतो की थांब, पोस्टपोन करतो. आणि तो फोन करून म्हणतो की शिर्के, एक काम करा, मीटिंग जरा 10 ते 15 मिनटं जरा पोस्टपोन करा, शिवाय प्रेझेंटेशनची तयारी ठेवा, मी पोचतोच, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि ईश्वरी म्हणते की पण सर तुमची मीटिंग? तेव्हा अर्णव म्हणतो की झाली आहे पोस्टपोन थोडा वेळ, आता तू बोल काय झालं. पण जिजूंना इश्यूर होतोय का बघतो, असं म्हणून तो गाडीत बघायला जातो. तर तिथे राकेश नसतो, कारण राकेश अगोदरच गाडीमधून उतरून बाहेर पडलेला असतो. आता अर्णव येतो आणि म्हणतो की जिजू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय? अर्णव सर, जिजू आहेत? तेव्हा मग तो म्हणतो की हो आहेत, परंतु कुठे गेलेत अचानक हे, असं म्हणून तो आता गाडीच्या आसपास बघतो, परंतु राकेश तिथे अजिबात कुठेही नसतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय झालं अचानक जिजूंना? निघून गेलेत की काय, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो.
आणि त्यानंतर मग आता अर्णव हा इकडे तिकडे शोधत असताना राकेश अगदी व्यवस्थित स्वतःला गाडीच्या मागे कव्हर करून घेत असतो. नंतर ईश्वरीला तो म्हणतो की बरं चल, तुला महत्त्वाचं काहीतरी बोलायचं ना, चल आतमध्ये, असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव घरी जात असतात. त्याच वेळेला आता मागे वळून ईश्वरी पाहते, तिला कोणीतरी गाडीच्या इथे असल्यासारखं भास येतो. मग अर्णव म्हणतो की काय झालंय मिस इंदोर? तेव्हा ती म्हणते की सर, गाडीच्या इथे कोणी आहे असं वाटतंय मला. तेव्हा अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला मागून पण डोळे आहेत असं म्हणायचंय का तुला? हां, मगाशी तुला गाडीच्या समोर येताना तेव्हा दिसलं नाही की गाडी समोरून येते, आता मात्र तिथे कोणीतरी आहे असं वाटतंय तुला? कमाल आहे तुझी, असं तो तिला बोलतो आणि म्हणतो की चल लवकर, मला पुन्हा मीटिंगला उशीर होईल. मग ते दोघंजणही आतमध्ये येतात आणि अंजलीताई असते. तेव्हा मग अंजलीताईंना ती थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट थांबा, जरा काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की बोल ना ईश्वरी, काय बोलायचं आहे तुला? ती जराशी आता अर्णववर नाराज असल्यासारखीच बोलत असते. तेव्हा मग ईश्वरी, अर्णव आणि अंजली दोघांकडेही बघत बोलायला लागते की त्या दिवशी जे काही झालं ना, त्या बाबतीत मला खरंच खूप वाईट वाटलेलं आणि खरंच पश्चाताप होत होता की माझ्याकडून अति चूक घडली होती. तेव्हा मग आता अर्णव आणि अंजली दोघेही तिच्याकडे बघायला लागतात आणि ईश्वरी म्हणते की मला माहिती आहे, मी हे मुद्दाम केलं नव्हतं, परंतु तरीही मनाला खूप वाईट वाटत होतं की हे माझ्या हातून घडलं. खरं तर माझ्या हातून ती चूक नाही, तो गुन्हाच घडला होता आणि तोच सुधारण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट मी केली आहे. तेव्हा अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो की नेमकं मिस इंदोर काय बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता ईश्वरी ही तिच्या बॅगमधून एक गोष्ट काढते, म्हणजेच रॅपर काढते आणि तो पॅक केलेलं असतं गिफ्ट ते अर्णवच्या हातामध्ये देते. अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस मिस इंदोर? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, बघा ना जरा ओपन करून, असं म्हणून आता ईश्वरी त्याला गिफ्ट देते आणि अर्णव ते रॅप ओपन करायला लागतो. आणि ते ओपन करत असताना इकडे आता ईश्वरीला भीती वाटत असते मनातल्या मनात की अर्णवला काय वाटेल, परंतु तरीही तिची चूक सुधारण्याचा तिने अगदी पुढा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर अर्णव ते उघडतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक फोटो फ्रेम असते आणि त्यात सात्विका आणि लहानपणीचे अंजली आणि अर्णव दोघंजणही आईच्या बाजूला उभी असतात. तेव्हा आता अर्णव तो फोटो बघतो आणि त्या फोटोवरनं अगदी प्रेमाने हात फिरवू लागतो, कारण त्याची ती लहानपणीची आठवण असते आणि ती आठवण काहीही केल्या आता अर्णवला पुसायची नसते. म्हणूनच ती प्रेमळ आठवण आता त्याच्या डोळ्यासमोरून जातही नसते आणि लहानपणीचे त्याचे सगळे क्षण त्याला आठवायला सुरुवात होते. आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की अर्णव सरांना मी दिलेलं हे गिफ्ट अगदी आवडलेलं आहे आणि म्हणूनच आता ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते आणि तिचे डोळे अगदी आनंदाने असतात, कारण अर्णव ते गिफ्ट बघत राहिलेला असतो. अर्णवला ते आवडलंय हे त्याच्या डोळ्यांमधूनच स्पष्ट दिसत असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की इट्स व्हेरी ब्युटिफुल आणि तो त्या फ्रेमचं कौतुक देखील करायला लागतो. त्याच वेळेला आता इथे अर्णवला ती गोष्ट आठवू लागते की जेव्हा दोघं जणांना ही गोष्टी सांगत सांगत आई आपल्याला भरवायची आणि आई आपल्याला आणि अंजलीला भरवायची हे सगळं आठवतं. तेव्हा मग अर्णवचा सगळा राग एका सेकंदात विरघळून गेलेला असतो आणि तो अंजलीला ती फोटोची फ्रेम देतो आणि म्हणतो की बघ, हे बघ ताई, असं म्हणून ती फोटोची फ्रेम दिल्यावर अंजली ती बघू लागते आणि तिच्याही डोळ्यात आता आईच्या आठवणीने अगदी पाणी येतं आणि मग तिलाही आठवतं की आई आपल्याला कशी लहानपणी भरवायची. आणि अंजली आणि ईश्वरी दोघी एकमेकांना मिठी मारतात आणि अंजली म्हणते की ईश्वरी, खरंच खूप छान गिफ्ट आहे, थँक्यू सो मच, असं म्हणून ती तिचं कौतुक करते. अर्णव म्हणतो की चल मी निघतो मिस इंदोर, मी निघतो, मला उशीर होतोय ताई, असं म्हणून आता तो निघून गेलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आलेला असतो. आता आजी ही हार सुईमध्ये म्हणजेच विणत असते, त्यावेळेला तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की आजी, अहो हे काय झालं? आता आजीचं बोट आहे ते जरासं सुईतला चोचलं जातं, म्हणून ती म्हणते की आजी कशाला करता हे सगळं? मला सांगायचं मी केलं असतं ना, तुम्ही बसा बघू इथे. तेव्हा ती म्हणते की हो गं, हल्ली ना म्हणजे कुठल्याही गोष्टी थोडा प्रॉब्लेमच होतो. तेव्हा ती म्हणते की आजी मी करते. तेव्हा मग आजी तिला म्हणते की हो गं, म्हणजे कसं आहे ना, देवाची सेवा करण्याचंही ईश्वराच्या मनात असायला लागते. देवाच्या मनात असेल की तुझ्या हातून हा हार बनवून घेणं, म्हणूनच तो बनवून घेतोय. मनातल्या मनात ईश्वरी विचार करत असते की आजी, खरंच मला माफ करा, मी अर्णव सर आणि लावण्य मॅडमला एकत्र आणण्याचं काम तुम्ही जे दिलं ते करू शकणार नाही. मग आता इथे ईश्वरी म्हणत असते की आजी मी काय म्हणते, लावण्य सर आणि अर्णव मॅडम यांना. तेव्हा मग असं म्हटल्यावर आजी म्हणते की अगं काय बोलतेस काय तू? तेव्हा ईश्वरी गोंधळतच म्हणते की तसं नाही, लावण्य मॅडम आणि अर्णव सरांना एकत्र आणण्याचं. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की हो अगं, तुझ्याही डोक्यात त्या दोघांचेच विचार सुरू आहेत ना? अगं माझ्याही डोक्यात ना त्यांच्या विचार जातच नाही आहेत, म्हणजे किती काही झालं तरीही त्यांच्याबद्दलच विचार मनात येतोय.
मग पुढे लगेच आजी म्हणते की बरं बोल ना, तू काय बोलत होतीस, म्हणजे अर्णवबद्दल आणि लावण्याबद्दल तू काय बोलत होतीस. तेव्हा ती म्हणते की आजी ते आहे ना, तेव्हा ती म्हणते की अगं बोल बोल, अगदी मोकळेपणाने बोल, कुठलाही संकोच मनात बाळगू नकोस. तू त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काही विचार केला आहेस का, तुझ्या डोक्यात काही कल्पना आहे का, असेल तर तसं ना मला मन मोकळेपणाने अगदी सांग. तेव्हा मग ईश्वरी त्या दोघांच्या बाबतीत मला काही जमणार नाही असं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु आजी तिचं अजिबातच ऐकून घेत नसते. आजी फक्त तिच्याबद्दलच म्हणजे तिला काय वाटतं तेवढंच फक्त समोरून बोलून दाखवत असते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आजी काय ना, तेव्हा मग आजी म्हणते की अगं ईश्वरी तुला माहिती आहे का, अगं माझं ना अर्णवशी बोलणं झालं आहे आणि तू काळजी करू नकोस. अगं तसं ना चिंटू खूप हट्टी आहे आणि तो असा काही सहजासहजी लग्नाला तयार होणारच नाही आहे, परंतु ना आपण पण आपले प्रयत्न सोडायचेच नाही आहेत बघ. किती काय झालं तरी आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. आणि तसंही मी चिंटूशी बोलली आहे या बाबतीत, त्याने मला स्पष्टपणे सांगितलं आहे की त्याच्या मनात दुसरी कोणतीही मुलगी नाही आहे. मग जर असं असेलच ना, तर मग आपल्याला लावण्याला एक तरी संधी द्यायलाच हवी ना गं, म्हणजे लावण्याच्या बाबतीत आपण विचार करायलाच हवा. मला तरी वाटतंय की हे सगळ्या अशाच गोष्टी घडल्या पाहिजेत. तेव्हा मग आता आजी म्हणते की बरं बोल ना, मग तू काय बोलत होतीस. त्यावेळेला आता ईश्वरी ही म्हणते की आजी हा हार, असं म्हणून आता ती पुढे काही बोलायला जाणार तेवढ्यातच ईश्वरीला ती म्हणते की वा अगं किती सुंदर हार तयार केलास तू, अगं बोलता बोलता किती सुंदर हार झाला आहे तुझ्याकडून, खरंच खूप सुंदर दिसतंय हे, असं म्हणून ती कौतुक करत असते. परंतु आता ईश्वरीच्या बोलता बोलता लक्षात येतं की हार तर सुंदर झाला आहे, परंतु या हाराची जी गाठ आहे ती तुटून गेली आहे. तेव्हा मग ती आजी असं म्हणून घाबरते. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं घाबरू नकोस ईश्वरी, काहीच हरकत नाही आहे. अगं ही गाठ आहे ती चुकून तुटून गेली आहे ना. अगं या गाठी आहेत ना, अशाच अलगदपणे बांधायच्या असतात. शिवाय ही गाठी जशा आपण बांधतो तशीच आपल्या नात्यांची विणही जर माणसाने ठरवलं ना तर ती घट्ट करता येते. आणि जर आपण नाती जोडायला गेलो ना तर तीही अशी अगदी घट्टपणे जोडता येतात. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. दे आण तो हार इकडे, तो हार ना मी व्यवस्थित करते. असं म्हणून आजी आता ईश्वरीकडून तो हार घेते आणि तो आता व्यवस्थित करायला लागते. ईश्वरीला मात्र काळजी वाटत असते. ईश्वरी विचार करते की मी आजीशी बोलायला आले होते, परंतु आजीशी बोलताना एक लक्षात आले की मला हे सगळं सांगायला खूप उशीर झाला आहे. आजी या सगळ्याच्या खूप पुढे गेलेल्या आहेत आणि त्या बाबतीतच त्या विचार करतायत असं ईश्वरी म्हणते आणि खूप घाबरलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता लावण्य वैतागलेली असते. ती म्हणते की मामी मला ना AR समोर असं हे गुडगलचं नाटक करून करून ना अगदी कंटाळा आलेला आहे. आय एम फेड अप नाव, असं म्हणून ती वैतागत असते आणि म्हणते की हे सगळं कॉस्ट्यूम हे सगळं करून मला कंटाळा आला आहे. तेव्हा मग लावण्याला ती म्हणते की हो गं, म्हणजे अर्णव इतक्या सगळ्या गोष्टी ताणत बसेल अशी कल्पनाही नव्हती मला, आता काय करायचं तेच कळत नाही. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की आता काय करायचं म्हणजे मग हातावर हात धरून नुसतं हे सगळं बघत बसायचं आहे का. वल्लरी चिडतच तिला म्हणते की लावण्या तुला काय वाटतंय की मी हातावर हात धरून फक्त बघत बसणाऱ्यांपैकी आहे का. माझ्याही डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आहेत, परंतु त्याही चालू व्हायला वेळ हा लागतोच ना. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की मग मी काय करू, मला तर कंटाळा आला आहे. ती मिडल क्लास ईश्वरी एका बाजूला असते आणि एका बाजूला अर्णव असतो. काय करायचं ना खरंच काही कळत नाही. या गुडगलची इमेज कुठपर्यंत जपावी लागेल ना कळत नाही आहे. तेव्हा मग मामी म्हणते की जोपर्यंत तू त्या अर्णवला इम्प्रेस करणार नाहीस ना तोपर्यंत तुला या गोष्टी कराव्याच लागतील. मग लावण्य आता वैतागलेली असते आणि म्हणते की मला ना या सगळ्याचा खरंच कंटाळा आलेला आहे. काय आयडियाही येत नाही डोक्यात आणि काय करायचं तेही समजत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आली आहे, आयडिया आली आहे माझ्या डोक्यामध्ये. तेव्हा मग वल्लरी म्हणते की यस मामी कुठली आयडिया. तेव्हा ती म्हणते की हे बघ आता ना मी तुला एक गोष्ट सांगते. उद्या ना पूजा असणार आहे आपल्या घरात सोमवती अमावस्येची, आणि आमच्या ओल्ड लेडीला असं हवं आहे की तुला आणि अर्णवला त्या पूजेला बसवायचं आहे. त्यामुळे त्या पूजेमध्ये तू असं काही इम्प्रेशन पाड ना की सात्विकाची सावली तू वाटली पाहिजेस, म्हणजे तू सात्विकासारखी वाग आणि मग अर्णव एका झटक्यात तुला इम्प्रेस होईल आणि लवकरात लवकर तुमचं लग्न पण होईल. तेव्हा ती म्हणते की मामी हे पॉसिबल आहे. तेव्हा ती म्हणते की हो पॉसिबल आहे. मग त्यावर लावण्य म्हणते की मी तर त्यांना आंटींना पाहिलं पण नाही आहे, मग त्या कशा वागतात मला कसं माहिती. तेव्हा ती म्हणते की हो माझ्याकडे तिचा फोटो आहे, थांब मी तुला दाखवते. लावण्या आता तो फोटो बघते आणि त्या फोटोमध्ये अर्णव आणि अंजली सात्विकाच्या बाजूलाच असतात. त्यावेळेला त्या लगेच ती म्हणते की हे बघ हा फोटो अगदी निरखून बघ, याच्यामध्ये सात्विकाताईंनी जशी साडी नेसली आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जशी स्माईल आहे आणि जसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत ना तसे ते पूर्णपणे तुझ्या चेहऱ्यावर आणण्याचे प्रयत्न कर. आणि जर हे करण्यामध्ये तू यशस्वी झालीस ना तर समज की अर्णव हा तुझ्यासाठी लग्नाला तयार झालास म्हणून समज. अर्णवला त्याच्या आईवर प्रचंड जीव आहे.
त्यामुळे जर तू तिच्यासारखी वागलीस तर मात्र अर्णव हा लवकरात लवकर लग्नाला तयार होईल आणि ही संधी मात्र तुला सोडायची नाही आहे. हा आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे, त्यामुळे हा अजिबात गमवायचा नाही आहे. तेव्हा तू हे सगळं जे काही आहे ना ते सात्विकताईचं करून त्याला दाखव. म्हणजे त्याला पटलं पाहिजे की सात्विकताईचाच तुझ्यावर आशीर्वाद आहे. आणि जर असं असलं ना तर मात्र सगळं काही घोडं गंगेत न्हालं म्हणून समज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते ईश्वरी, त्या मिडल क्लास ईश्वरीने जे काही ते मशीन शिवलं होतं सात्विकताईचं, त्यावरून तिने अर्णवच्या मनात जागा निर्माण केली होती ना, आता ती जागा ही अगदी थोडीशी आहे हे अर्णवला पटवून दिलं पाहिजे. आणि ती गोष्ट त्याच्या मनातून जाऊन तू आता जे काही वागतेस ते त्याच्या डोक्यात भरलं पाहिजे. आलंय का लक्षात? तेव्हा मग लावण्य म्हणते की येस मामी, यू आर सो ब्रिलियंट अमेझिंग. तेव्हा ती म्हणते की मामी नाही, वुड बी मामी सासू. तेव्हा ती म्हणते की हो. आता लावण्य तिला म्हणते की आता ना बघास मी काय करते ते. त्या ईश्वरीला जाम मागे पुढे करण्याची सवय आहे ना ARच्या. आता मी असं इम्प्रेशन पाडते, अशी तयार होऊन येते उद्या की अर्णव हा माझ्याकडे बघतच बसला पाहिजे. आणि किती काही झालं तरीही आता ही संधी मी हातातली सोडू देणार नाही. ARवर मी असं इम्प्रेशन पाडेल की तो कधीही दुसरीकडे कुठे बघणारच नाही आणि तो माझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल, असा विचार आता इथे लावण्या आणि वल्लरी दोघींचाही सुरू असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंजली ही नवऱ्याला फोन करते आणि सांगते की हे बघा, काही झालं तरीही तुम्हाला पूजेला हजर राहायचंच आहे. ही पूजा खूप महत्त्वाची आहे. त्यावेळेला मग समोरून राकेश म्हणत असतो की हो राणी सरकार, तुम्ही सांगताय ना तर मग मी पूजेसाठी नक्की हजर होईन, ठीक आहे, असं तो तिला आता बोलत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की बरं मला सांगा की तुम्ही अर्णवशी काही बोललात का ईश्वरीच्या बाबतीत. तेव्हा तो म्हणतो की हो ग, म्हणजे बोलणं झालं माझं मगाशी जाता जाता, परंतु मला असं वाटतंय ना की अर्णवच्या मनात ईश्वरी नाही आहे. तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुम्हाला तो तसं काही बोलला का. तेव्हा तो सांगतो की हो गं, म्हणजे मी त्याच्याशी अगदी स्पष्टपणेच बोललो. मी त्याला बोलत होतो की तुला ईश्वरी म्हणजेच ईश्वरी बाबतीत तुझं मत आहे, म्हणजेच ईश्वरी ही तुला आवडते का. तेव्हा मग तो मला स्पष्टपणे नकार देत म्हणाला ना की नाही, ईश्वरी मला अजिबात आवडत नाही. तेव्हा मग त्यावर अंजली म्हणते की असं कसं म्हणाला चिंटू की त्याला ईश्वरी आवडत नाही आहे. म्हणजे एरवी असं हे सगळं तो त्याला स्वतःला नाही सांगत, परंतु त्याच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून येतं. हो, त्याने किती नाही सांगितलं ना तरी त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून हे सिद्ध होतं की अर्णवला ती ईश्वरी फार आवडते. तेव्हा तो म्हणतो की नाही गं, मला त्याने स्पष्टपणे नकार दिलेला आहे ना, कारण किती काही झालं तरीही तो माझ्याशी खरंच बोलणार ना. आणि तसं बघायला गेलं तर ईश्वरीशी आणि त्या आपल्या अर्णवशी काही कंपॅरिझनच नाही आहे ना गं. म्हणजे आपला अर्णव कुठे आणि ती ईश्वरी कुठे. तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की नाही हो, तुम्हाला माहिती नाही आहे, ईश्वरी खरंच खूप मनाने चांगली मुलगी आहे आणि ती सुंदर नाही तर मनाने देखील चांगली आहे. आणि समोर येईल ना त्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीला ती आपलंसं करून घेते. खरंच खूप चांगली आहे ती, म्हणून तर अर्णवला आणि आम्हाला ती आवडायला लागली आहे. खरंच खूप चांगली आहे, परंतु ना चिंटूचं स्वतःला समजत नाही आहे की त्याला ईश्वरी आवडते ते. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, तुम्हाला महत्त्वाचं काम आहे, तुम्ही आवरा आणि हो पूजेला नक्की यायचं आहे तुम्ही. तेव्हा तो हो येतो असं म्हणून फोन ठेवतो आणि मनातच विचार करतो की नाही, राणी सरकार कितीही काही झालं ना तरीही ईश्वरी ही अर्णवला आवडत नाही हेच मला सांगितलं पाहिजे, कारण ईश्वरी ही मला आवडते. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला एकमेकांपासून कसे लांब करता येतील याचाच विचार डोक्यात सुरू त्याच्या असतो. नंतर ईश्वरी आता अंजलीकडे येते आणि म्हणते की ताई, तुम्ही आपल्या आजीची टॅबलेट्स मागवलेत का. तेव्हा ती म्हणते की हो अगं, बरं झालं सांगितलंस, आठवण करून दिलीस, विसरलेच होते, मागवते आत्ताच. मग ईश्वरी निघून जात असताना अंजली थांबवून म्हणते की बरं एक मिनिट थांब ईश्वरी, उद्या ना आपल्या घरामध्ये सोमवती अमावस्येची पूजा आहे, त्यामुळे तू यायचं आहे हां. तेव्हा ती म्हणते की नाही, मी कशासाठी उगीचच, मी कशाला इथे, पूजा घरातच असणार आहे त्यामुळे घरातलेच सगळे व्यक्ती असणार आहेत ना, मग मला उगीचच नको ना तिथे, घरातील असू देत सगळेजणं. तेव्हा ती म्हणते की अगं असं काय बोलतेस, अगं तू पण घरातल्यांपैकीच आहेस आणि तू पण घरातलीच आहेस गं, त्यामुळे असं बोलू नकोस आणि प्लीज ये हां, प्लीज ये, असं म्हणून ती तिला बोलवते. ईश्वरी ही ओके मी येते असं तिला सांगते आणि नंतर तिकडून निघून जाते. आणि त्यानंतर आता अंजली ही खूप खुश असते की उद्या पूजा आहे आणि मग ईश्वरी बाबतीत काहीतरी घडलं पाहिजे पॉझिटिव्ह, असं तिला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव नुकताच ऑफिसमधून आलेला असतो. आजी त्याला विचारते, चिंटू आलास का रे ऑफिसमधून. तेव्हा तो हो आजी, बोल ना काय झालं, असं तिला विचारतो. त्यावेळेला मग आता आजी म्हणते, चिंटू उद्या ना पूजा आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा ठीक आहे, मग मी कुठे अडवलं आहे, परंतु मला सांग की कुठे करणार आहेस तू पूजा, घरी करणार आहेस की देवळात वगैरे जायचं आहे तुला. तेव्हा असं तो विचारल्याबरोबर आजी म्हणते की नाही, पूजा ही आपल्या घरीच आहे आणि ही पूजा ही मी नाही करणार आहे, तर ही पूजा तू करणार आहेस.
असं म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो की व्हॉट आर यू किडिंग? आजी अगं तू जोक करतेस का? ही पूजा वगैरे मी कधी करतो का? आणि तू मला काय सांगतेस की ही पूजा करायची म्हणून? त्यावेळेला आजी म्हणते की हो अर्णव, तुला नाही पूजा करावीच लागणार आहे. अर्णव म्हणतो की नाही आजी प्लीज कुठलंही काहीही बोलू नकोस, मला ही पूजा करायला जमणार नाही आहे आणि मी या गोष्टी मानत नाही, तर उगीच तू मला कशाला फोर्स करतेस या बाबतीत? अगं पूजा आणि अर्चा या सगळ्या गोष्टी मी नाही मानत, तर मग तू मला सगळ्यांमध्ये कशाला ओढण्याचा प्रयत्न करतेस, असं आजीला तो सांगत असतो. त्यावेळेला मग आता आजी म्हणते की नाही चिंटू, तुझ्याकडे यावेळेला कुठलंही ऑप्शन नसणार आहे. मी प्रत्येक वेळेला तुला नाही करत फोर्स, परंतु यावेळेला तुला हे सगळं करावं लागणारच आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आजी, तू दुसऱ्या कुठल्याही बाबतीत सांग, मी तुझं ऐकेन, परंतु हे पूजा वगैरे मी सगळं काही मानतच नाही, तर उगाच मला कशाला ना तू तयार करतेस या सगळ्यासाठी, आणि प्लीज नको आता या सगळ्या गोष्टींना मला भरी पाडूस. तेव्हा तो बोलत असताना आजी म्हणते की हे बघ चिंटू, हे सगळं जे काही मी पूजेचं बोलते ना, हे मी माझ्या मनातलं बोलत नाही आहे. तर मग आता लगेच तो म्हणतो की मग तू हे सगळं कोणाच्या मनातलं बोलतेस? तेव्हा लगेच ती बोलते की अर्णव, हे सगळं मी नाही, हे सगळं सात्विकाला मान्य आहे. सात्विकाची तशी इच्छा आहे की तुझ्या हातूनच पूजा व्हावी म्हणून. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, आईची इच्छा? मग ती त्याला पत्र दाखवते आणि ते इन्व्हॉल्व उघडल्यानंतर अर्णव ते पत्र वाचायला लागतो आणि तो म्हणतो की आईचं पत्र, आणि तो अगदी आनंदाने ते घेऊन वाचायला लागतो आणि म्हणतो की शिरसाष्टांग नमस्कार, सप्रेम नमस्कार प्रिय आईस. अगं आम्ही सगळेजणं आता थोडे दिवस मुंबईला आले आहोत. मुलांच्या शाळेला सुट्टी लागली आहे ना, तर मुलंही इथे अगदी एन्जॉय करत आहेत. आणि तिकडे सगळेजणं कसे आहात तुम्ही? तुझी तब्येत कशी आहे? आणि वल्लरी, तू आणि अभि आला असता ना इथे आमच्याबरोबर एन्जॉय करायला, तर आणखी आनंद वाढला असता गं. बरं ठीक आहे, जाऊ दे. परंतु मी तुम्हाला काही सांगितलं नाही किंवा फोर्स केला नाही, कारण अविचं सध्याच नवीन काम सुरू झालं आहे. त्याचं व्यवस्थित काम सुरू होणं गरजेचंही होतं, म्हणून मी काही बोलले नाही. आणि कसं आहे ना, आपल्याला सध्या भेटता येत नाही, म्हणून हे पत्र हाच एक तेवढा आधार, असं म्हणून आता तो पुढे ते सगळं वाचायला लागतो आणि खूप खुश होत असतो. आईचं पत्र वाचत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आलेली असते आणि तितकाच आनंद देखील असतो. आता तो वाचत असताना म्हणतो की अगं मुलं इतकी एन्जॉय करतात ना, इथे मुंबईला आलो आहे तर समुद्रात खेळत आहेत मुलं, आणि तुला सांगू अर्णव आणि अंजली दोघंही खूप एन्जॉय करतात. अगं अर्णव तर समुद्रातून बाहेर पडायलाच मागत नाही आहे, इतकी मजा वाटते त्याला. आणि अंजली, तिने तर इथे इतक्या बाहुल्या खरेदी केल्या आहेत ना, की अगदी बाहुल्यांसाठी मला वेगळीच पिशवी घ्यावी लागणार आहे. आणि नंतर मग ती पुढे लिहिते की बरं आजी, आता ना आम्ही इथे आलेलो आहोत ना, तर इकडे शिवपार्वतीचं एक मोठं मंदिर आहे, तर त्या मंदिरात आम्ही पूजा करणार आहोत. खरं तर खूप इच्छा असते पूजा करण्याची, आणि जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी करेन, परंतु माझ्यानंतर चिंटू ही सगळी पूजा पुढे करत राहील. असं म्हटल्यावर आता अर्णव तिथेच गप्प बसतो आणि त्याच्या लक्षात येतं की ही आपल्या आईचीच इच्छा आहे, ती पूर्ण केली पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही पूजेला जाण्यासाठी अगदी छान साडी नेसून, छान अशी हेअरस्टाईल करून तयार झालेली असते. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की अगं इशू, तू पूजेसाठी जातेस ना, मग अशी छान तयार झाली आहेस, खूप सुंदर दिसतेस. अगदी मोकळ्या मनाने जा पूजेसाठी, कुठल्याही मनात कोणत्याही प्रकारचा कुठलाही विचार हा डोक्यामध्ये अजिबात आणू नकोस. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो, आणि मी कशी दिसते? त्यावेळेला तिला नमू म्हणते की हो, खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू, सगळी छान दिसत आहेस. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, मी निघते. आणि त्याच वेळेला लावण्या छानपैकी तयार होऊन वगैरे आलेली असते आणि तिने सुंदर अशी साडी नेसलेली असते, म्हणजे जशी सात्विकाची साडी तशीच साडी तिने नेसलेली असते. आणि ती सात्विका जशी चालत येत असते तसा विचार करूनच तिथून चालत येत असते. आणि मग मुद्दामच समोर वल्लरी बोलून दाखवते की वा लावण्या, अगं खूप सुंदर दिसत आहेस तू, म्हणजे ना अगदी सुंदर दिसतेस. अगं चालत आलीस तर अगदी सात्विकाताई आल्याचा भास झाला मला. अगं अंबाडा आणि मोठी टिकली लावली असतीत ना लाल कलरची, तर नक्कीच सात्विकाताईच दिसली असतील. तेव्हा आता लावण्या ही समोर येऊन विचारते की यार कशी दिसते मी? असं विचारल्याबरोबर आता लगेच अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस, काय चालू आहे हे सगळं? आणि हे सगळं तू कशासाठी करतेस? हे सगळं तू मला इम्प्रेस करण्यासाठी करतेस का? तर हे अजिबात असं काहीही करू नकोस. या सगळ्यांनी मी इम्प्रेस अजिबातच होणार नाही, कळलं? आणि तुला काय वाटतं की मी तुझ्या या सगळ्या ट्रिक्समध्ये फसेन? तर नाही, हे अजिबात शक्य नाही आहे. मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही. असं सरळ आता अर्णव बोलून तिचा पचकाच करून टाकतो आणि तिने जी सगळी काही मेहनत घेतलेली असते ती सगळी पाण्यात गेलेली असते आणि त्यामुळे तिचा नुसता जळफळाट होत असतो.
त्यानंतर आता इथे ईश्वरी ही अर्णव समोर आल्यानंतर नेमका अर्णव हा ईश्वरीला बघून तिच्या प्रेमात पडेल का, कारण खरी सात्विका ही ईश्वरीच दिसते हे त्याचं मन त्याला सांगत राहणार. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.